जिंदगी में रहना है तो काम कर प्यारे. सकाळी पाहुणे आले बाबा एवढं दळून दे नंतर पैसे देतो. सकाळ सकाळी नाचते बापाने उधार दिलं का सकाळ सकाळी आता दुकान उघडलं लगेच आला उधार बिधार भेटणार नाही तू राखील मी तळून घे सांगू तुझे जुरीला काय कोण बाजरी आणली काय नाही जरा भिजल्यावानी तू वाटते खुशाल बोलले भाकरी खाताना आता घरी गेल्यावर वरून गोपी घेतलं नाव होतं तुम्ही बाजरीचं दळण दिलं तर गावाचं पीठ कुठून आलंय. मग तवाची तवा तुम्हाला करून घ्यायचं नाही घ्यायचं आता पर्याय नाही तुम्हाला गावाच्या भाकरी करून खावा लागते मला काय सांगू नका नाही काय तुम्हाला गिराईक बघू द्या पीठ कमी आले पीठ चोरलं काय आजी पडलं तुम्हाला एक एक पाहिली तर म्हणतात दीड दीड पाहिल्या भाकरी जाऊ घेऊन येतात वरून नाव थोडी काय टाकतात मी काय चोरटे पीठ वाटलं काय अहो अक्षरशः माझ्या नाका तोंडात पीठ जाऊ तर मी काम करीतो इथं बया ते सांगतान रे बया बाबूराव कोणाचा फोन आला गाड्या हा हॅलो मम्मी बोल ना घरी पाहुणे आलेत मटण केले लवकर ये. मटण केले अजिबात टेन्शन घेऊ नको तू त्या कोणाकडून बाजरी बिजरी काय घेऊ नको ठेवू थोडे पीठ आहे तो मी चोरून आपल्या मरणाचं पीठ पडलं. 3 भाकरीचा आहे तो आणि त्या दिवशी बुधवारच्या बाजारातून गोपीचंद मसाला आणलाय गोपीचंद मसाला सोडून दुसरा मसाला भाजीत अजिबात दिसला ना बाय आधी सांगतोय मम्मी म्हणली चांगले दळण अरे तू आई सुद्धा म्हणे अशी बाजरी ना असे तांदूळ व्यक्त करून जरा करीतो तर तुझी मम्मी सुद्धा म्हणे अमेरिकेहून दळून आणलं का नुसत्या पांढऱ्या भाकरी आजच्या माझं डोळ्यात पाणी येतो कधी कधी उधारीवाल्यांनी एवढा पितोळ आणलाय मला असं वाटत आता त्यांना ना जाती घेऊन द्यावं डायरेक्ट माझ्या पदर म्हणजे घरीच दळणं राहते त्यांचे अक्षरच्या लाईट बिल भरायचं सुद्धा पैसे नाही राहत राहू तुम्हाला काय सांगू अक्षरच्या इतिहास जुन्या काळात आजोबांच्यापासून आमची गिरणी त्या काळात तर माझ्या आजोबांच्या इंटरांचे दळणं दळलेले मग बघा आणि आता मी दळितोय